आहे प्रवीणदा घाक त्यांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. मायाने विणलेली उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. खरं तर मुंबई परिसरामध्ये श्री सिद्धिविनायक ज्वेलर्सचे मालक म्हणून प्रवीण घाग यांची ओळख आहे. एक कातवडी लोटेकर टीमचे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे आणि सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. एक आकर्षक भेटवस्तू आणि मायाने विणलेली उबदार शाल देऊन त्यांचा शुभ सन्मान. तर जाऊया मैदानाच्या दिशेने मॅचला होते सुरुवात. सेमीफायनलच्या मॅच साठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक पाऊल पुढे कोण टाकणार, कोण कोणावरती मात करणार, कोण कोणावरती तुटून पडणार, कोण कोणाचा समाचार घेणार आणि कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार ही सांगून देणारी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला परळी तर दुसऱ्या बाजूला कारी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पंचांचा सिग्नल, ग्रीन सिग्नल, मॅच ऑन. पहिलं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राहुल आणि स्ट्राइक एंडला आशुतोष. पहिल्याच बॉल मध्ये रनरअप घेत असताना अडथळा निर्माण झालाय. गोलंदाज थोडेसे थांबलेत. प्रेशर आहे दोन्ही टीम वरती, परंतु सकाळपासून दोन्ही संघांचा खेळ ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बरसलाय ना त्यामध्ये दोन्ही संघ रफ अँड टफ आहेत. कोण कोणावरती पडणार भारी. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा उडावलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र सुशीलने पहिल्याच बॉल वरती पकडले कॅच आणि संपवलाय फलंदाज यांचा खेळ. आशुतोष धर्माधिकारी गोल्डन डकचे शिकार. विकेटचं पतवतन होत असताना मात्र फलंदाज माघारी जातोय. आशुतोष धर्माधिकारी. आपण पाहू शकाल रिप्ले टेलिकास्ट ज्या पद्धतीने चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सुशील होते, त्यांनी मात्र कॅच पकडला आणि गोल्डन डकचे शिकार आशुतोष धर्माधिकारी आपल्याला पाहायला मिळाले. शून्याचा चष्मा घालून नाराज होताना ते पाहायला मिळत आहेत. खरं तर शॉर्ट सिलेक्शन मध्ये ते थोडेसे नाराज झाले. चेंडू हवेमध्येच असताना एलिव्हेशन करू शकले नाहीत, टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत आणि त्यानंतर मात्र विकेट आले. परी टीमला पहिल्याच बॉलवरती एक मोठा धक्का, 440चा झटका लागलेला आहे. मोठा मासा देखील गळाला लागलाय मी म्हणेन. पुढचा बॉल न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सागर मनवे. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता. याला पुन्हा एकदा सुशील आहेत. बॉलची फेकी लगोलग केली जाते. तिथे मात्र सिंगल धाव प्राप्त होते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती श्री गणेशा होतोय. परळी टीमचा एका धावेवरती एक गडी गमावलेला आहे परळी टीमने. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये राहुल यांनी मात्र प्रभावित केलंय. जर्सी क्रमांक 45 घेऊन राहुल मोरे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने. समोरच्या बाजूने मनोज कदम तो मात्र प्रभावित करतोय. पाठीमागच्या मॅच मध्ये त्याने चांगली तुफानी विस्फोटक खेळी साकारली होती, परंतु यावेळेला आशुतोष धर्माधिकारी बाद झालेत. जबाबदारी मनोज कदम यांच्यावरती वाढलेली असेल. आत्मविश्वासाने खेळावं लागेल. पाठीमागच्या मॅच मध्ये देखील आशुतोष धर्माधिकारी लवकर बाद झाले होते. त्यानंतर एकट्याने मात्र डावाला सावरलं होतं. एकतर्फी झुंज दिली होती आणि 37 धावांची एक विस्फोटक खेळी त्यांनी साकारली. परंतु या मॅच मध्ये थोडासा चला टाइमपास करू नका. राहुल मोरे आपण खूप टाइमपास करताय. शेवटचा कॉल असेल तुम्हाला. अजून एक मॅच खेळायची आपल्याला. हो, इथे मात्र काय घडलं जाते. हलकीशी अपील देखील केली जाते. दाद मागितले जाते पंचांकडे, परंतु पंचांनी ही दाद फेटाळून दिले. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळालाय. राहुल मोरे काय अफलातून गोलंदाजी करतायत. कमालीचं षटक त्यांनी हाताळलंय. अगदी 40+ खेळाडू आहेत पाहायला मिळत आहेत, परंतु आज चांगली कामगिरी करतायत महत्वाच्या मॅच मध्ये. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी बॉल टाकत असताना कोणी बोलू नये. फिल्डरने तर बोलूच नाहीये. या मॅच मध्ये टाइमपास खूप होतोय. हे षटक हाताळण्यासाठी खूप वेळ घेतलेला आहे राहुल मोरे यांनी आणि चला डेड बॉल घोषित केलाय. थोडस फास्ट खेळा विनंती असेल. राहुल मोरे वारंवार सूचना तुम्हाला दिली जाते की कारण की इतका वेळ नाही आपल्याकडे.
परंतु यावेळेला फटका चांगला आहे, बॅटमधून आवाज देखील खूप चांगला आलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर कानांना मंत्रमुग्ध आवाज करून सांगतोय की हा बॉल 4 धावांसाठी फरार होतोय. या डीजे कदमच्या बॅटच्या रनर मध्ये चेंडू आल्यानंतर त्या बॉलला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जात आहे. काय अफलातून बॅटिंग तो करतोय. टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करतो. मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू आहे. आणखीन एक समोरच्या दिशेला हेलिकॉप्टरचं उड्डाण, लँड होईल सीमारेषेच्या बाहेर जाऊन. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. मनोज कदमच्या बॅट मधून लगातार 2 चौकार. सेट ऑन फायर मनोज कदम. सर्व गोष्टी जुळून आल्या. विकेटचं पतन होत असताना सागर मनवे देखील डकआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील. या डीजे कमॉन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती दाखल झालाय. अभिजित कुंभार हा खेळाडू आहे आणि सुशील एक वेगवान गोलंदाज. हो टॅप उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कलच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी केली जाते सुशीलच्या माध्यमातून. एक खूप मोठा क्रिकेटचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे आणि सध्याच्या घडीला या खेळाडूने देखील प्रभावित केलंय.
14 धावा धावफलकावरती आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. थोडंसं स्पीडअप ठेवा, वेळ खूप कमी आहे. अजून फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. बॉल क्रमांक 5 घेऊन पुन्हा एकदा सुशील निघालेले आहेत. आडव्या बॅटचा हा टोला कानांना सांगून गेलाय की हा 6 धावांचा टोला आहे. बॅट मधून आवाज आला टक, बॉल निघून चाललाय टकाटक सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी मनोज कदमच्या बॅट मधून सनसनीत षटकार. या षटकाराच्या साह्याने धावफलक अगदी उंचावलेला आहे. 20 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल या ओव्हर मधील शिल्लक आहे. सुशील मोरे घेऊन निघालेत. हो, स्विंग अँड मिस. बॅट जोरकस फिरवली होती, परंतु या वेळेला विकेटचं पतन होईल आणि अभिजित कुंभार देखील माघारी परतेल. डायरेक्ट हिट पहा ज्या पद्धतीने अगदी डायरेक्ट हिट केला होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. काय अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिले दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, अगदी डायरेक्ट हिट यष्ट्यांवरती. अगदी फलंदाज खूप दूरवर होता आणि त्यानंतर विकेटचं पतन होत असताना अभिजित कुंभार देखील माघारी आलेले आहेत. बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. त्यानंतर धाव घेण्यासाठी प्रयत्न केला आणि स्ट्राईक हवी होती मनोज कदमला, ती स्ट्राईक त्यांना मिळालेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 20 धावा धावफलकावरती आहेत आणि 3 गडी देखील गमावलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती दाखल होतोय शशिकांत वायकर. उरमोडी परिसरातील एक राजकारणातील एक मोठं नाव. आणि ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये धावेल का आपल्या टीमसाठी? कुरुल टीमचे कॅप्टन प्लीज आपण इथे या, कॉम्बॉक्स समोर या. कुरुल टीमचे कॅप्टन. शेवटचं ओव्हर शिल्लक आहे. स्लॉग षटक, हाणामारीचं षटक, मारझोड षटक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विजय मोरे घेऊन आलेले आहेत आणि स्ट्राईक एंडला आहेत मनोज कदम. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहताय, परळी विरुद्ध कारी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने गॅप मध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षकांना भेदून बॉलने सीमारेषा चिरले. तलवारीच्या धारेने बॉल सीमारेषेच्या पलीकडे मनोज कदमच्या बॅट मधून आलाय एक संघर्षाचा चौकार. मैदानाच्या आतमध्ये मनोज कदम आलाय आणि मनोज कदमची बॅट तळपले. सरशा अगदी बैलगाड्या शर्यतीमध्ये आहे, परंतु इथे मात्र मनोज कदम. हो, हा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र अगदी लॉंग स्टॉप चिरून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी लागोपाठ 2 चौकार पाहायला मिळत आहेत आणि या चौकारच्या साहाय्याने मात्र धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले तब्बल 28च्या घरामध्ये. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात मात्र मनोज कदमच्या बॅट मधून अफलातून होताना पाहायला मिळत आहेत. परळी टीम साठी मात्र धावा येताना पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये विजय मोरेने गोलंदाजीच्या जोरावरती कारी टीमला मात्र सामना जिंकून दिला होता पोपळकरवाडी विरुद्ध खेळत असताना, परंतु या मॅच मध्ये थोडेसे महागडे ते ठरलेले आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 8 धावा खर्च केलेत. यावेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये आल्यानंतर बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये दाखवलंय. आक्का गोला उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला. मनोज कदमची बॅट तळपले रखरखत्या संध्याकाळामध्ये.
च्या बॉडीवरती जाऊ नका, मनोज कदमच्या उंचीवरती जाऊ नका. मनोज कदम त्याचे फटके तुम्ही फक्त पाहत राहा. काय बॅटिंग करतोय यार. आणखीन एक गुडघा टेकल्यानंतर बॉलला फक्त अलाउंटी कार्पेटच्या साईने दिशा दिली. डीप मिड विकेट रिजन मध्ये एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेची जोखीम आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेत. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 36 धावा. त्याच्यामध्ये मनोज कदमने बनवलेत 11 बॉलच्या पाठीमागे 29 धावा. काय बॅटिंग केली यार मनोजने मैदान हलवलंय. एक बडे मैदान का बडा खिलाडी है मनोज कदम. तो तुम्हाला स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेत. बारामती देखील गाजवले या खेळाडूने. हो, हा बॉल पायावरती ठेवला. यस, विकेटचं पतन. लेग बी 4 साठी गेले आणि अगदी मधल्या यष्टी समोर पकडलंय. आणि इथेच मात्र मनोज कदमच्या वादळी खेळीचा अंत होतोय. पॉवर रिप्ले टेलिकास्ट मध्ये अगदी यस तिन्ही यष्ट्यांच्या मधोमध इथे मात्र पकडलं. फलंदाज माघारी विकेट घेतावा. संगीत बसतावा. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 12 बॉलच्या पाठीमागे 29 धावा या खेळाडूने कुठल्या आणि संघ जाऊन पोहोचलाय 36 अंकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिजित कुंभार शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय. मापुरा प्रथमेश पवार हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शेवटचा बॉल खेळण्यासाठी. प्रथमेश पवार, भिवंडी म्हटलं की भावेश पवार, प्रथमेश ठाकरे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि एका धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर दुसरी धाव देखील घेतली गेली आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. 38 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावांचं लक्ष असेल. कारी टीम समोर येणारे बॉल आहेत 18. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. समन्वय युवा मंच उरमोडी विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी आयोजित सनराइज चषक 2025 पर्व क्रमांक 1. आणि इथून पुढे आपण जे मान्यवर आलेले आहेत त्यांचा मान सन्मान करूया. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो, या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदान व्यवस्था लाभली असे ते स्वराज एंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय अनुराग वाघ आपण स्टेजवरती येते आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी सनराइज क्रिकेट क्लबचे मार्गदर्शक संतोष दादा मोहिते यांनी स्टेजवरती यायचंय. लवकरात लवकर यायचंय, सहकार्य करायचंय. आपल्या गावची स्पर्धा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. महेश करून टाकतो. हॅलो काढे आहे हॅलो दोन दिवस राहण्याची सोय आमच्यासाठी करण्यात आली होती असे सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडीचे मार्गदर्शक सुभाष दादा वाघ. पहिली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, सहकार्य करायचंय. आपल्याला फायनल 4 ओव्हरची खेळवायचे.
थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र मॅचला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. 18 बॉल 39 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल वरती तडाखा, पहिल्याच बॉल वरती धमाका, पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन विजय मोरेच्या बॅट मधून आलाय एक लांब लचक षटकार. डावामध्ये मनोज कदमची बॅट तळपताना पाहायला मिळाली. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात झाली तशी मात्र विजय मोरे यांची देखील बॅट तळपताना पाहायला मिळते. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. सनराईज चषक 2025 यासाठी केला होता 88 शेवट व्हावा गोड. आणखून एक चांगला फटका समोरच्या दिशेला. व्ही शेप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे विजय मोरेच्या बॅट मधून आणखीन एक मोठा धमाका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि दुसऱ्या बॉलवरती त्या षटकारावरती मीठ सोडणारा हा चौकार आलाय. काय बॅटिंग केले. लागोपाठच्या 2 बॉलवरती आशुतोष धर्माधिकारी यांच्यावरती हल्ला बॉल चढवलाय. नाव आहे विजय मोरे, गाव आहे कारी. काय बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणखीन एक आडव्या बॅटने, परंतु यावेळेला फिल्डर सजवलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे आणि एका धावेच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती आहेत. तब्बल 15 बॉलच्या पाठीमागे अजूनही 28 धावांची आवश्यकता. 39 धावांचं आव्हान उभं केलं होतं परी टीमने कारी समोर. आणि कारी संघाची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय मोरे आणि सुशील मोरे. बॅकफुटला गेले, कट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थोडीशी मिस फिल्डिंग झाले आणि एकाच धावेवरती थांबावं लागेल. दोन्ही बॅटरला 1 धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती आहेत. 14 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी. फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल ना तर कारी टीमला 14 बॉलच्या पाठीमागे 27 धावा बनवाव्या लागतील आणि परळी टीमला फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर 14 बॉलच्या पाठीमागे 27 धावा थांबवाव्या लागतील. बचाव करावा लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ओसांडून धावा आलेल्या आहेत. यावेळेला फटका फसलाय. कॅच खूप महत्वाची आहे. कॅच पकडली तर मॅच देखील पकडली जाईल, परंतु या वेळेला कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर मात्र विजय मोरेला एक जीवनदान मिळालंय. जीवनदान तुम्ही कोणत्या खेळाडूला दिलंय? ज्या खेळाडूने पहिली डावाची सुरुवात केली होती चौकाराने आणि षटकाराने, त्याच खेळाडूला तुम्ही जीवन दिलाय. म्हटल्यानंतर इथे मात्र तुम्हाला या चुकीचा भुर्दंड भोगावा लागेल. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. कॅच पकडली असते तर मॅच देखील पकडली असते, विकेट देखील मिळाली असते आणि 2 धावा देखील वाचल्या असत्या, पण तसं काही घडलेलं नाही. 14 धावा धावफलकावरती आणि पहा कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्या कॅचचा उपद्रव तुम्ही पाहू शकाल, कारण सर्व खेळाडूंना मात्र पाहावं लागेल आकाशात आणि तेव्हा बॉल पाठवलाय ढगात. विजय मोरेने 6 धावांसाठी षटकार. आता समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे. येणारे बॉल 12 धावा बनवायचे आहेत. तब्बल 19 धावा बनवायचे आहेत. विजय मोरेने 5 बॉलच्या पाठीमागे 19 धावांचं योगदान आपल्या टीम साठी दिलेलं आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये सांगतोय हम भी किसी से कम नहीं है. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत माझ्या कार्य टीमला कोणत्याही प्रकारचं मी टेन्शन देणार नाहीये हे सांगून दिलेलं आहे त्याने. आता 6 बॉलच्या पाठीमागे 19 धावा
विजय मोरेने ठोकल्यात आणि संघाची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचली 20 या अंकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आशुतोष धर्माधिकारी यांच्यावरती हल्ला बॉल चढवला आणि पॉवर प्लेचा षटकाचा खरगोश समाचार घेत असताना विजय मोरेची एक चांगली बहारदार बॅटिंग पाहायला मिळाली. जिंदगी में पीछे देखोगे तो अनुभव मिलेगा, जिंदगी में आगे देखोगे तो आशा मिलेगी, लेकिन अगर भीतर देखोगे तो आत्मविश्वास मिलेगा. आणि तोच आत्मविश्वास पूर्णपणे विजय मोरे यांच्याकडे आहे आणि त्याच्याच जोरावरती त्यांनी एक चांगली बॅटिंग करत असताना मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा ठोकल्या आणि कारी टीमला एक चांगली सुरुवात करून दिली. परंतु इथून पुढे कमबॅक करावं लागेल. परळी टीमला कमबॅक झालं तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल आणि ट्विस्ट निर्माण करायचं असेल तर परळी टीमला घ्यावी लागेल विकेट. विकेट आली तर मॅचला कलाटे निर्माण होईल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सागर मनवे यांना प्राचारण केले. समोरच्या बाजूने सुशील मोरे आहेत ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये एक चांगली खेळी साकारली होती. आकू टप्प्याचा बॉल त्याला दिशा दिले. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू फसलाय परंतु या वेळेला कॅच ड्रॉप झाले आणि इथे मात्र कॅच सोडले की मॅच सोडलेली आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. मॅच पकडायची असती तर ही कॅच देखील पकडली असती आणि कॅच तुम्ही कोणाचा ड्रॉप केलाय? सुशील मोरेचा कॅच ड्रॉप केलाय. पाठीमागच्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो होता. त्याच खेळाडूला एक जीवनदान मिळालंय. अशा प्रकारच्या कॅच ड्रॉप करणं हे म्हणजे कुठेतरी या स्पर्धेतून बाहेर जाणं. स्विंग अँड मिस बॅट जोरकर्स फिरवली होती विजय मोरे यांनी परंतु इथे मात्र जर आपण पाहिलं तर बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. चला इथे इथे आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडू कमबॅक केलाय सागर मनवेने देखील. खरं तर पहिला बॉलवरती जर आपण पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता. कॅच ड्रॉप झाली आणि इथून कमबॅक झालंय. आणखीन 4 बॉल आहेत सागर मनवेने अशा प्रकारे टाकले. हो इथे मात्र कमी गतीने हा बॉल रिलीज केलाय आणि इथे सिंगल धाव प्राप्त होते. आज रात्री जर आपण पाहिलं तर इथे 40+ खेळाडूंची मॅचेस आहेत म्हटल्यानंतर इथे टुर्नामेंट आहे म्हणूनच आपल्याला थोडीशी घाई करावी लागेल. 9 बॉल 17 धावांची आवश्यकता. टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग झालाय आणि इथून मॅचला कलाटी निर्माण होते. मित्रांनो सागर मनवेची गोलंदाजी जर आवडली असेल ना तर नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण या मॅच मध्ये तो ट्विस्ट निर्माण करतोय. या मॅच मध्ये रंग भरतोय. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती बॉलला गॅप मध्ये पाठवलंय. गॅप आहे खूप मोठा. मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय. सुशीलच्या बॅट मधून एक मोक्याच्या क्षणी चौकार. मैदानाच्या आतमध्ये मोक्याच्या क्षणी सुशील मोरेच्या बॅट मधून आलाय चौकार. मोका देखे चौका मारा है सुशील मोरेने आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे बॉल 6 धावा बनवायचे आहेत. 6-13चं इक्वेशन आहेत आणि कोणाच्या वाजणार 12 हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण कोणता संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचणार याची उत्कंठा प्रत्येकालाच लागले. परंतु जवळजवळ मी म्हणेन दोन्ही फलंदाज सेट झालेत त्यामुळे या मॅच मध्ये कारी टीमचं पारड जड आहे आणि मजबूत देखील आहे. परंतु इथून कमबॅक करायचं असेल तर नक्कीच आता मनोज कदमला वेगळं काहीतरी करावं लागेल. आज सकाळपासून मनोज कदमची बॅटिंग चांगली चालले परंतु आता त्यांना बॉलिंग देखील चांगली करावी लागेल. इज्जत और तारीफ मांगी नाही जाते, आपली मेहनत से कमाई जाते. आता मैदानाच्या आतमध्ये मेहनत करणार का मनोज कदम आणि 6 बॉलच्या पाठीमागे 13 धावा डिपेंड्स करणार का? आकुटप्प्याचा बॉल कमी गतीने हा बॉल रिलीज केला होता. या बॉलच्या पाठीमागे व्हेरिएशन पाहायला मिळालंय. पहिला बॉल आलाय अगदी बायच्या स्वरूपामध्ये एकच धाव मिळते. आता 5 बॉल
12 धावांची आवश्यकता आहे. जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे कधीच इतिहास रचू शकत नाहीयेत. मनोज कदमने निर्णय आपल्यावरती घेतलाय आणि स्वतः कॅप्टन आहे, नेता आहे, लीडर आहे आणि त्याचमुळे त्याने स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि इथेच मात्र पहिल्या बॉलवरती त्याने 1 धाव खर्च केली. आता 5 बॉल 12 धावांची आवश्यकता. मॅच हाय व्होल्टेज होणार, कारण परळी संघ देखील कमी नाहीये. याला आणखीन एक चांगला बॉल, उसळी देणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर अंगभेदक बॉल पाहायला मिळालाय. आणखीन 1 धाव धावपलकावरती जोडली जाते. मैदानाच्या आतमध्ये आता ट्विस्ट निर्माण होतोय. मनोज कदम मात्र मैदानाच्या आतमध्ये रंग भरतोय. देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेत, परंतु त्या रेषांमध्ये रंग आपल्याला स्वतःला भरायचे असतात आणि मनोज कदम ते रंग भरताना पाहायला मिळतोय, कारण दोन्ही संघातील खेळाडू रफ अँड टफ पाहायला मिळत आहेत. आखो टप्प्याचा बॉल, ही चुकी केली मनोज कदमने. या चुकीला माफी नाहीये. कमी गतीचा बॉल आणि त्याच्यावरती चढवलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. मैदानाच्या आतमध्ये आता विजय मोरेचं देखील वादळ घोंगावताना पाहायला मिळतोय. त्यांनी सांगितलंय खुद को मेहनत में फ्राई करो, हारने के बाद और एक बार ट्राई करो, मंजिल आपकी कदम चुमेगी, बस अपना कॉन्फिडन्स लेवल हाय करो. आत्मविश्वास वाढलाय त्याचा. आणखी इथे कमबॅक करून देणारा बॉल आहे. गोलंदाज देखील कमी नाहीये, तो देखील सांगतोय हो हम भी किसी से कम नाहीये. जरी तू मला षटकार मारला असला तरी मी देखील तुला कमबॅक करू शकतो. आता 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. हौसले दोन्ही खेळाडूंचे आता मजबूत झालेत. हा बॉल खूप महत्वाचा आहे आणि विजयाचा षटकार येतोय. विजय मोरेच्या बॅट मधून फायनल मध्ये प्रवेश करणारा षटकार विजय मोरेच्या बॅट मधून आलाय. तो सांगतोय यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाची करायची आणि त्याने कष्ट केले, मेहनत केले. आखो टप्प्याच्या बॉलवरती मोठा प्रहार चढवलाय आणि कारी टीमला सरळ थेट फायनल मध्ये प्रवेश करून दिलाय. दोन्ही टीमचं खूप खूप अभिनंदन. तिसऱ्या आणि